हृदयरोग हा भारतामध्ये अतिशय झपाट्याने वाढतो आहे. जसे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर यांचे प्रमाण वाढते, तसेच हृदयरोगांचे प्रमाणही वाढते आणि ते यंग पॉप्युलेशनमध्ये म्हणजे अक्षरशः 30 ते 35 वयोवर्षाच्या माणसांमध्येही अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास करायची वेळ येते. ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे. त्यासाठी बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट येऊन विचारतात की सर, माझ्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहे का, मला हे समजून घ्यायचे आहे. तर हृदयाच्या ज्या मुख्य तपासण्या आहेत, जशी की ईसीजी, इको आणि सीएसटी, हे आम्ही रेग्युलरली करतच असतो. परंतु जर आपल्याला नक्की हृदयात अडथळे आहे की नाही हे समजून घेण्यासाठी पूर्वी आपण एंजिओग्राफी म्हणजे हाताच्या धमन्यांमधनं नळी टाकून हृदयापर्यंत जाऊन एंजिओग्राफी करायचो. परंतु त्याला एक आता सेफ अल्टरनेटिव्ह जो आम्ही युजली वापरतो तो आहे सिटी एंजिओग्राफी. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सिटी एंजिओग्राफी म्हणजे नक्की काय असते, ती कोणी केली पाहिजे आणि त्याविषयीचे समज गैरसमज. जसे आपण ऐकले असेल सिटी स्कॅन, आपण जसं मेंदूचा आणि स्पाईनचा सिटी स्कॅन नेहमी करतो, तसेच सिटी स्कॅन मशीन ही हृदयाची तपासणी करण्यासाठी वापरली जाते. सोप्या भाषेत सांगायचं, हा हृदयाचा सिटी स्कॅन. परंतु याच्यात आपण हृदयाच्या धमन्यांकडे लक्ष देऊ. पहिल्या भागामध्ये सिटी कॅल्शियम स्कोअर म्हणजे धमन्यांमध्ये किती कॅल्शियम डिपॉझिट झाला आहे आणि किती अडथळे याचा अंदाज घेतो. आणि दुसरी तपासणी असते सिटी एंजिओग्राफी म्हणजे पंपच्या साहाय्याने आपण कॉन्ट्रास्ट देऊन अडथळे आहे की नाही याचा अभ्यास करतो आणि त्यावरून कोणाला भविष्यात हार्ट अटॅक येण्याची संभावना किती आहे याविषयी आपण माहिती देऊ शकतो.